विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नाणेफेकाचा कौल इंद्रायणी रायझिंग स्टार्सनी मिळून फलंदाजीचा निर्णय केलेला आहे. 2 सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. दत्ता निमगुडे स्ट्राईक एंड वरती तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात गॅरी उर्फ गणेश. मागच्याच सेमीफायनल मध्ये आपण पाहिला गणेशचा खेळ, अर्धशतक पूर्ण करून त्यांनी संघाला विजय मिळवून दिलेला आहे. तसेच गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी त्याचा वर्चस्व ठेवून संघ विजय झालेला आहे. सामना अंतिम राहील, 7 षटकाचा सामना असेल. मैदानात पंच कळवतील. पहिला चेंडू असे ना, पहिला चेंडू संपतच्या मार्फत मैदानामध्ये 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेनिशी अंतिम सामन्याचा धावफलकाचा श्री गणेश झालाय. इथं पहा मात्र चेंडू खेळून काढलाय. दरम्यानच्या दिशेने चेंडू जातोय सरळ. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावा. पहा मैदानामध्ये अंतिम सामना सुरू आहे. अंतिम सामन्याचा पहिलं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 2 षटक पूर्ण झालेत. अजूनही मैदानात पहिलं षटक, पहिल्या इनिंग मधलं पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू पूर्ण झालेत. चेंडू खेळून काढलाय. मैदानाच्या समांतर जातोय चेंडू. स्वतः संघनायक तिथं क्षेत्ररक्षण करताना श्रीकांत साकोरे सर पाहायला मिळतात. उत्कृष्ट झेल टिपला होता त्यांनी. वेगवान चेंडू झेल टिपला गेला होता. त्यांच्यासाठी मात्र पारितोषिक आलं होतं 101 रुपयाचं. मागच्या सामन्यात पाहिलं हीच जोडी होती. त्यांनी भागवत शेफ सर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. मोठा फटका खेळायची, मोठा फटका खेळायचा होता. मात्र इथं एकच धाव पूर्ण झालेली आहे. एका धावनिशी धाव फलक संद गतीने कासवाच्या गतीने हळूहळू पुढे सरसवतोय. दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ. पहिला चेंडू पूर्ण झालाय. भागवत शेफ सर गोलंदाजी मार्क वरती सज्ज. खूप कमी धावा देतात ते त्यांच्या गोलंदाजीतून. त्याच्यासाठी ते पहा गणेश स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्याची प्रयत्न करतोय. मोठे फटके येत नाहीयेत. एक धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. गणेशला काहीशी करामत करावी लागेल. तसंच वैभव घाटे सुद्धा कमी नाहीये. वैभव घाटे भी कुछ करके दिखाएगा अभी. आता हा चेंडू हा निर्धाव असेल. डॉट चेंडू होता. भागवत शेफ सरांनी फलंदाजाला बीट केले. फलंदाज वैभव घाटे बीट होतोय. निर्धाव चेंडू असेल.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पंचकळतून चेंडू हा निर्धाव असेल, डॉट चेंडू होता. फलंदाज वैभव घाटे पुन्हा एकदा बीट होते. धावांचा डोंगर उभा करायचा सामना हा अंतिम आहे. पुन्हा एकदा बीट झालाय वैभव घाटे. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळतीये भागवत शेफसर यांच्या मार्फत. संघासाठी दुसरं षटक, 11 रन. हा बघा बॅटीची गळा, एसटी रक्षकाच्या चेंडू हातात झेल टिपला गेलाय. फलंदाज वैभव घाटे पुन्हा माग परतताना अप्रतिमरित्या इथं सामना चालू आहे. पहा मित्रांनो, दुसऱ्या षटकामध्ये दुसरा गडी माग पाठवला गेलाय. अजूनही संघामध्ये थोडासा दबाव पाहायला मिळतो आपल्याला. 2 षटक पूर्ण झाले, 2 गडी माघारी गेलेत आणि धाव फलक मात्र 12 धावा मैदानामध्ये आलेले आहेत. सामना अंतिम आहे. काहीशी करामत कोणाच्या मार्फत कशी होईल याची सगळ्यांना आतुरता आहे. संघ किती धाव करतोय? 11 सॉरी 11 धावा पूर्ण झालेत. ते हे होते परत. न्यू मॅन न्यू फलंदाज येतो. रोहित बोर आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती आहे, थोडीशी घाई करा. फलंदाज वेळ वाया घालू नये. अंतिम सामना मैदानामध्ये चालू आहे. कालपासून पाहतोय आपण अनेक संघ सहभागी झाले, वेगवेगळे टप्पे पार करत अंतिम सामन्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. इंद्रायणी रायझिंग स्टार्स आणि ICC बी. मात्र चेंडू मात्र ब्लॉक होल पद्धतीचा होता. बीड झालाय गणेशला. थोडीशी इथं नाकामी पाहायला मिळते, तरीही 1 धाव पूर्ण केली. मिस फिल्डिंगचा फायदा घेत फलंदाजाने 1 धाव पूर्ण करून धाव फलक पुढे सरसवलाय. तर मोठा फटक्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव राहील. फलंदाज बीट होतोय. धाव फलक मात्र पुढे सरसावत नाही. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 12 धावांवरती. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. संपतच्या मार्फत तिसरं षटक. हा मात्र चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. काही चूक नाहीये संघासाठी. खरोखरच 2 धावा बचावल्या गेल्यात. 2 धावेनिशी धाव फलक पुढे सरकले. धाव फलकावरती लागले तब्बल 14 धावा. अंतिम सामना आहे मित्रांनो. हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. एसटी रक्षक थोडीशी चूक करून मात्र धावा एकच आलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणता येईल आपल्याला. एसटी रक्षक सुद्धा कमाल करतोय मैदानात. अजूनही मैदानामध्ये तिसरं षटक मार्गस्थ. हा मोठा फटका होता, मात्र इथं अपील केली जाते. डॉक्टर कीर्तिराज काटे अंपायर आहे, त्यांनी दिलाय इशारा. फलंदाज बाद. फलंदाज गॅरी उर्फ गणेश माघारी परतते. विक्रम सरांनी गोलंदाजासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. पहा मित्रांनो, सामना अंतिम आहे. पारितोषिकाचा वर्षाव होतोय. गोलंदाजासाठी 101 रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे. गणेशला माघारी पाठवल्याबद्दल गोलंदाजाला 101 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. गणेशने मात्र
उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. गणेश हा मागच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी त्याची करामत दाखवली होती, मात्र या सामन्यामध्ये थोडीशी गल्लत झाली. गणेशला माघारी जावं लागलं. न्यू फलंदाज संजय वाडेकर स्ट्राइक वरती पाहायला मिळते. आल्या त्यांनी चेंडू खेळून काढलाय. पहिली धाव, दुसरी धाव पूर्ण होती का? झाली. 2 धाव पूर्ण घेऊन त्यांनी त्याच्या खात्यामध्ये 2 धावा घेतलेल्या आहेत. संजय वाडेकर ऑन स्ट्राइक. मैदानामध्ये 30 षटक पूर्ण झाले. 18 चेंडूंचा खेळ पूर्ण आहे. धाव फलकावरती 17 धावा. बॉल टू रन सुद्धा आलेले नाहीयेत. ह्याच संघाने मागच्या सामन्यामध्ये 109 धावांचा डोंगर उभा केला होता. तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय अडचणीत सापडला गेलाय, कचाट्यात सापडला गेलाय. चे गोलंदाज पाहायला मिळतात. भागवत शेफ सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती भागवत शेफ सर. हा मोठा फटका खेळायचा होता. यॉर्करचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक अप्रतिम झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या क्षेत्ररक्षणासाठी. खरोखरच मेहनत मैदानामध्ये दिसतीये. आकाशच्या मार्फत क्षेत्ररक्षण होते मैदानामध्ये पाहायला मिळते. धावा वाचवण्यासाठी मेहनत करावी लागते. हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव राहील. डॉट चेंडू असेल. फलंदाज बीट होतोय. गोलंदाजी मात्र भागवत शेफ सरांच्या मार्फत अप्रतिम होतीये. संघासाठी धावा खर्चच करत नाहीयेत. फलंदाजाला मात्र चारी बाजूनी जकडून हा मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडूनी दिशा बदलली आहे. स्क्वेअर लेग पंच इशारा करतायत. दिशा बदलून आपल्याला फक्त मिळाले ते 2 धावा. पंच कळवतील चेंडू नो बॉल असेल. फ्री हिट कायम राहील मैदानात. फ्री हिट असेल. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. संधीचं सोनं करतायत का पाहू आपण. रोहित भोईर यांच्याकडं हा मात्र ब्लॉक बघूया चेंडू होता. यॉर्कर बघूया चेंडू होता. चांगल्या रीते खेळून काढला. 1 धाव पूर्ण. एका धावीनिशी स्ट्राइक रोटेट होऊन धाव फलकावरती लागलेत. तेवीस धावा. मैदानाच्या मध्ये पंच कळतील. चेंडू हा वाईड असेल. चेंडू हा वाईड होता. अतिरिक्त धाव मिळेल. खराब चेंडूमुळे 1 धाव. हा मात्र चेंडू अप्रतिमरित्या खेळून काढलाय. आकाश चेंडू वरती येतोय. त्याची मेहनत मैदानामध्ये दिसून येते. 2 धावा वाचवल्या गेल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आकाशसाठी. पाहत्यांनी मैदान गाजवले. आणि इथं मात्र चेंडूनी घेतला यष्ट्यांचा वेग. फलंदाज बाद. भागवत शेफ सर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीनी करामत केली आहे. डोळ्याची पारणं फिरवली आहे. अजूनही 4थं षटक मैदानात मार्गस्थ. 1 चेंडू बाकी आहे. 4 गडी बाद झालेत. चला घाई करा. फलंदाज धाव फलकावरती लागलेत. 26 धावा. 4 गडी बाद. अजूनही मैदानामध्ये 4थं षटक मार्गस्थ. 1 चेंडू बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. भागवत शेफ सर अनेक त्यांनी गोलंदाजी केली. अनेक वेळा गोलंदाजी केली. मात्र त्यांनी अंतिम सामन्यातली गोलंदाजी मात्र
अप्रतिम उत्कृष्टरित्या पार पडतायत त्यांचं काम. हा मात्र चेंडू खेळून काढायचा प्रयत्न होता. चेंडू अपील केली जाते. पंचांनी अपील फेटाळली आहे. चेंडू हा निर्धाव असेल, डॉट चेंडू असेल. चला विनंती आहे, वेळ वाया घालू नका. 26 धावा, 4 ओव्हर 26 रन झालेत. अंतिम सामना आहे. अजून 3 षटक बाकी आहे मैदानामध्ये. पहिल्या इनिंग मधले 3 षटक बाकी आहेत. वेळ वाया घालवू नका विनंती असेल. आपल्याला वेळेचं बंधन तसं तर नाहीये, पण अंधार पडला तर सामन्यामध्ये फेरबदल करण्याचे आदेश हे आयोजक नियोजक देतील. त्याची वेळ येऊन देऊ नका. आपण त्याने म्हणलं होतं कोटेशन घ्या म्हणून किती रक्कम लागते काय लागते ते मी तुमच्याकडे देतो, तुम्ही आणा मग असं करा. जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा. फलंदाजी मार्क वरती न्यू फलंदाज रुपेश चौरे फलंदाजी मार्क वरती. 27 धावा लागलेले धाव फलकावरती. मैदानामध्ये 5वं षटक मार्गस्थ असताना पहा रुपेशचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अपील केली जाते. पंच करून चेंडू खराब आहे. वाईट चेंडू असेल. वाईट चेंडूच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचते 28 धावांवरती. अजूनही मैदानामध्ये 5वं षटक मार्गस्थ. फलंदाजी मार्क वरती रुपेश चौरे काय करतोय पाहू. रुपेश चौरे हा एक अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो. इंद्रायणी नगर परिसरातील हा मुलगा अनेक वर्षापासून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याचं नाव करतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. पाचव्या षटकातून 3 चेंडू पूर्ण. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. संदीप मांडवी हे 5वं षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाजी मार्क वरती. मला वेळोवेळी कळवलं जाते वेळेचं बंधन. आपण वेळ वाया घालवायचा नाहीये. विनंती असेल सहकार्य करा.
आणि या रुपेशनी खेळलाय मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक आकाश चेंडूच्या खाली येऊन झेल अप्रतिमरित्या टिपलाय. रुपेशला माघारी पाठवलंय. रुपेशनी त्याचं खातंही उघडलं नाही, त्याला पुन्हा माघारी पाठवलं पवेलियन मध्ये. क्षेत्ररक्षक आकाश मात्र त्याची मेहनत दाखवतोय. झेल टिपलाय, झेल टिपून फलंदाजाला मागं पाठवलंय. पाहतो वेळोवेळी संघासाठी ठाम उभा राहिलाय. संघासाठी चौकार षटकार आडून त्यांनी धाव वाचवलेत. धाव फलक मात्र खूप धीमी गतीने जातोय. 5वे षटक अजूनही मैदानात मार्गस्थ. 2 चेंडू बाकी, 28 धावा लागलेल्या गेल्यात. 6 गडी बाद. न्यू फलंदाज श्यामकुमार गायकवाड. हा पहा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा तिथं पंचकळ्यातील 6 षटकार होता, त्या गाडीला लागलेला निर्णय झाला असेल आधीच. हा षटकार दिलेला आहे. 6 धावा खूप वेळानंतर मोठा फटकार आलेला आहे. धाव फलकावरती तब्बल 34 धावा लागलेल्या गेल्यात. अप्रतिमरित्या चेंडू खेळून काढला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती, चेंडू अडवला गेलाय. दुसऱ्या धावेची पूर्तता झाली आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेनी धाव फलक 36 धावेवरती जाऊन पोहोचलाय. मैदानात 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 षटक मैदानात बाकी आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ मैदानात बाकी आहे. ICC संघासाठी 6वं षटक शुभम भंडारी. आणि हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवाई फायर मारला गेलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा जोडले गेले. धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय 42 धावेंवरती. रोहित बोर हा संघासाठी उभा राहिलाय. मोठे फटके खेळू लागलाय. इथं मात्र चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण होती एका धावेनिशी. पुन्हा एकदा श्यामकुमार गायकवाड ऑन स्ट्राईक. पहा शुभम भंडारी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेखचा फटका खेळलाय. चेंडू 1 2 3. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, अडवला गेलाय. 4 धावा वाचवल्यात. चौकार मात्र वाचवला गेलाय. धावा येतील त्या. धाव फलक जाऊन पोहोचले 44 धावांवरती. अजूनही मैदानात 6वं षटक मार्गस्थ. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बराच वेळ हवेत खेळ टिपला गेलाय. फलंदाज रोहित भोर माघारी जाताना
क्षेत्ररक्षक म्हणजे तिथं पुन्हा एकदा भागवत शेफ सर त्यांनी अप्रतिम झेल टिपलाय. उत्कृष्ट खेळ चालू आहे. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये इंद्रायणी रायझिंग स्टारचा 7वा गडी पुन्हा एकदा पॅव्हिलियन मध्ये न्यू फलंदाज पाहायला मिळतोय. दर्शन खासनीस उर्फ गोपी मैदानात आलाय. स्ट्राईक एंडला आलाय. या मोठा फटका पुन्हा एकदा तो चुकला आहे. त्याचा निर्णय तो झालाय झेल बाद. खाता न उघडता गोपी पुन्हा एकदा बॅक टू स्टँड. इथं नुसतं फलंदाजाची गळती सुरू झाली आहे. 8वा गडी बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इंद्रायणी रायझिंग स्टार्स अडचणीत सापडलं गेलं आहे. चारही बाजूनी अडकलं गेलेलं असं दिसतंय मैदानात. ICC बी संघ बलाढ्य आहे. हे पहा मैदानात पारितोषिकाचा वर्षा होतोय. विक्रम सरांकडून पारितोषिक येतोय विशाल आवटी सरांसाठी. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक चौकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक लागलं गेले. हे पहा पहिल्याच चेंडूवरती त्यांनी खातं खोललंय चौकार मारून. हे आहेत संघ नायक. स्वतःसाठी तर नाही तर संघासाठी त्यांनी काहीतरी कामगिरी केली आहे. थोडा उशीर झाला सर आपल्याला आतमध्ये यायला, पण आम्हाला विश्वास आहे तुम्ही तुमच्या संघासाठी धावफलक बलाढ्य करूनच तुम्ही माघारी परतणार. तसंच तुमच्यासाठी पारितोषिक सुद्धा लागली गेलेली आहेत. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी विक्रम सरांकडून 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे आपल्यासाठी. फक्त षटकारसाठी. धावफलक जाऊन पोहोचले 48. षटक मैदानामध्ये पूर्ण झालेले आहेत. शेवटचे षटक मैदानामध्ये बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन येतात स्वतः संघनायक श्रीकांत साकोरे सर. 48 6 ओव्हर 48 धावा. आणि हा चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू हवेत आहे. भागवत सर खाली आहेत. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. हा मोठा फटकार खूप वेळानंतर ना आलाय. संघासाठी 54 धावा धावफलकावरती लागलेत. श्यामकुमार गायकवाड 4 चेंडू खेळून 15 धावा बनवलेत स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी होती. झेल हवे ते क्षेत्ररक्षक खाली. चुकी झाली आहे. चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये झालेलं आहे. अप्रतिम फलंदाजी श्यामकुमारच्या मार्फत पाहायला मिळतीये. थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षणाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी होती. चेंडू गेला थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. एसटी रक्षकाची थोडीशी चुकी होतीये. मिसफिल्ड झाला. इथं मोठ्या फटकाची संधी होती. धाव आलेली 2. धाव फलकावरती लागले 58 धावा. इंद्रायणी रायझिंग स्टार्स हे आपल्याला पाहायला मिळते थोडस अडचणीत आहे. हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली. मात्र इथं झेलबादाची संधी अडवलेली आहे. इथं काय चालू आहे मैदानामध्ये. नाही अजून आहे ना 2 बॉल नाही अजून 2 बॉल आहेत. आताच काय होतं
अपडेट करा काय होतं आत्ताच. पाणी मन्यू फलंदाज पाहायला मिळत. बिनू कुरेन मैदानामध्ये येतात. नॉन स्ट्राईक एंडचा त्यांना मान मिळाला आहे. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू, हवाई फायर, डोळ्याचा नेत्रदीपक फटका होता. चेंडू सरळ सीमा रेषा पार, षटकार. धाव फलक गेलाय 65 धावेंवरती. शेवटचा चेंडू बाकी मैदानामध्ये. बघा चेंडू भेटत असेल तर घ्या, नाहीतर नवीन चेंडू वापरा. चेंडू पुरवठा मंत्री आहेत का तिकडेच? चेंडू पुरवठा मंत्री आवटी सर, धन्यवाद. आपण खूप सामन्यांमध्ये चेंडूचा पुरवठा केला. मोठा फटका इथं पुन्हा एकदा जेलबाजीची संधी होती. आकाश मात्र बघा पुन्हा एकदा आकाश वरती आलाय, आकाश समोर आलाय आणि त्यांनी संघासाठी पुन्हा एकदा धावा वाचवल्यात. इथं पुन्हा काय होते काय नाही, तू थांब मी जातो, नाही तर तू जात मी तरी थांबतो, असं काहीतरी चालू होतं. त्याच्याच गडबडीमध्ये धाव फलक घ्या. चला विनंती आहे दुसऱ्या संघाने ICC बाहेरचे आपले 2 सलामीचे फलंदाज आतमध्ये पाठवायचे आणि इंद्रायणी रायझिंग स्टार्स सगळे संघ सगळे खेळाडू तयार राहायचे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, अंधार पडायला सुरुवात झाली आहे. चला विनंती असेल आपण 7 षटक खेळून काढले, तसं समोरच्या संघाला देखील 7 षटक खेळले पाहिजेत. ते स्कोर 67 झालेले आहेत. 68 टू विन. 68 धावा जिंकण्यासाठी 7 षटकांमध्ये 68 टू विन. पहा संघाचा सुरुवातच संघाची थोडीशी वाईट झाली होती, थोडं अडचणीत सापडला होता संघ. मात्र थेंबे थेंबे तळे साठे असं करत करत त्यांनी धाव फलक नेऊन ठेवलं 67 रनांवरती. एक चांगली फलंदाजी मैदानात झाली आहे. रोहित बोरच्या चाल दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील. विशाल भास्कर आणि हनीफ मुलांनी. तसंच क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे इंद्रायणी रायझिंग स्टार्सचा वर्चस्व निर्माण केलेला खेळाडू गणेश उर्फ गॅरी स्वतः वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मैदानात येतोय. संघासाठी पहिलं षटक मैदानामध्ये त्याच्या मार्फत येणार आहे. अंतिम सामना आहे हा, फायनलचा सामना आहे मित्रांनो. शेवटचे 7 षटक मैदानामध्ये बाकी आहे. टार्गेट जे आहे ते 68 धावांचं आहे.
पाहूया कुठल्या कशा पद्धतीने धावा वाचवल्या जातील, कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. 42 बॉल 68 धावांची गरज. इंद्रायणी नगर प्रीमियर लीग 2024 चा मानकरी होण्यासाठी अवघे काही क्षण. चला विनंती आहे, वेळ वाया घालू नका. एक विनंती आहे, घ्या. पहिला चेंडू होता, चेंडू निर्धाव वाईड चेंडू कळवलाय पंचांनी. पहिला चेंडू हा अतिरिक्त धावनिशी धाव फलकाचा श्री गणेशा झालाय. पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू, वाईड चेंडू होता, खराब चेंडू होता. आणि हा चेंडू बॅटीची कडा, एसटी रक्षक बिनू चेंडू खाली आणि कुठलीही चुकी न करता झेल टिपला गेलाय. सलामीचा फलंदाज आणि मुलांनी सर माघारी परतताना. चला विनंती आहे, संघ मीटिंग नाही घ्यायची, टीम मीटिंग नाही घ्यायची आतमध्ये. आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपण अंतिम सामना चालू आहे, फायनलचा सामना चालू आहे. विनंती असेल, आपल्याला वेळेचं बंधन तसं तर नाहीये, मात्र अंधार होण्याच्या आधी सामना संपवायचा आहे. कालपासून आपण दोन्ही संघांनी किंवा सगळ्याच संघांनी जे सहकार्य केलं त्याच्यासाठी आयोजक आणि नियोजक यांच्याकडून आभार. न्यू फलंदाज आकाश आणि हा चेंडू अंगभेदू चेंडू होता. पहिला चेंडू बीट झालाय. आकाश हा मात्र आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला दिसला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं त्यांनी, संघासाठी खरोखरच मेहनत केलेली आहे. आता त्याच्या हातामध्ये फलंदाजीची जबाबदारी देऊन त्याला पाठवले गेले 1 डाऊन सेट वरती. मोठा फटका खेळला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाते सरळ सीमा रेषा पार, चौकार. इथं पहा गॅरीनी मात्र पहिला गडी माघारी पाठवून फलंदाजावरती दबाव निर्माण केला होता. मात्र आकाशने अप्रतिम उत्कृष्ट कमबॅक केले संघासाठी. त्यांनी 6 आहे का? आताचा 6 होता, 4 होता. आपण 6 होता, 4 होता. इथं 6 आताचा अपडेट काय केलं? 6 केलं का 4 केले? अंपायर 6. ओके थँक्यू. कंटिन्यू वेळ वाया घालू नका. थोडस तांत्रिक अडचणी येत राहतात. वेळ आणि हा मोठा फटका खेळलाय. मनोज शिंदे चेंडू खाली, झेल टिपला गेलंय. आकाशला माघारी पाठवलंय. यालाच म्हणतात अनुभवी खेळाडू. गॅरी गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या फलंदाजाने त्यांनी धावा कमी बनवल्या. मात्र पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना माघारी पाठवले. न्यू बॅट्समॅन शुभम आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम मीटिंग नाही घ्यायची. इंद्रायणी रायझिंग स्टार्स विनंती आहे, वेळ वाया घालू नका. आपल्याला वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे. विनंती असेल कृपया टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याला वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे. विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका. न्यू फलंदाज शुभम भंडारी ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल.
हे पहा इंद्रायणी क्रिकेट क्लबचे सुद्धा 2 गडी माघारी पाठवले गेलेत. इथं मात्र गणेशनी काहीतरी कमाल केलेली आहे. चेंडू मात्र हा अपील गेली जाते पंच कळतील मैदानावर. चेंडू हा बीट झाला, फलंदाज बीट झाला. चेंडू निर्धाव असेल, डॉट चेंडू. हा मात्र चेंडू टोलवलाय, सीमा रेषा पार जातोय. 1 2 3 टप्पा चौकार, 4 धावा. शुभम भंडारीने आले आले त्याचं खातं खोललंय. काय झालंय बघा, बॉल चेक करा. निर्णय काय तो लवकर घ्या पंच. एक षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. अंतिम सामन्याचा दुसऱ्या इनिंग मधील पहिला षटक समाप्त झाले. 1 ओव्हर नंतर धाव फलक झाले 9 धावा, 2 गडी बाद. श्यामकुमार गायकवाड आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये वैयक्तिक पहिलं 9 धावा, 6 चेंडू 9 धावा. समीकरण येऊन टेपले ते 36 चेंडू 59 धावा. हे पहा संघनायक दीपक आवटी सरांनी थोडीशी चूक केली आहे. चुकीचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळेल. आता येणाऱ्या चेंडूंमध्ये चुकीचं रूपांतर दिसेल. तसंच मैदानात पंचांनी कळवले 1 बाउन्सचा इशारा दिलाय. विशाल भास्कर आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंडला. सलामीचे फलंदाज होते. तसंच शुभम भंडारी न्यू फलंदाज. 2 चेंडू मध्ये त्यांनी 4 धावा बनवल्यात. चेंडू अप्रतिमरित्या खेळून काढला. चेंडू अडवला गेलाय फॉलो थ्रू मध्ये. बिन्नू कुरन हे एसटी रक्षक, त्यांचं काम म्हणजे अप्रतिमरित्या काम करतायत. या अतिरिक्त श्वान आलेले आहेत, त्यांना सन्मानासहित बाहेर काढा. चला विनंती आहे, वेळ वाया घालू नये. हा मोठा फटकाचा प्रयत्न होता. बॅटीची कडा लागली. चेंडू जागेवर 30 यार्डच्या आतमध्ये अडवला गेलाय. गॅरीच्या मार्फत क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होते, फलंदाजी उत्कृष्ट होतीये, गोलंदाजी उत्कृष्ट होतीये. हा सामना आहे अंतिम सामना. समीकरण आलेलं आहे 33 चेंडू 56 धावांची गरज. धावफलकावरती 12 धावा. इथं मात्र चेंडू कटवला गेलाय. बॅटीची कडा. संघनायक दीपक आवटीसर चेंडू वरती येताना अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण. इथं ICC B चे संघनायक श्रीकांत सर. हा इथं मात्र बॅटीची कडा. चेंडू गेलाय. गोपी चेंडू वरती येतोय. चेंडू अडवला. 1 धाव मिळेल 1 धावेनिशी. धावफलक 14 धावांवरती. अजूनही मैदानामध्ये दुसरं षटक श्यामकुमार गायकवाडच्या मार्फत मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे मैदानामध्ये.
अंतिम सामन्याचे काही षटक काही चेंडू बाकी आहे अजून. इंद्रायणीनगर प्रीमियर लीग 2024 चा मानकरी कोण होतोय हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. आता फक्त सन्मान दिलेला गेलेला आहे. चेंडू अडवला गेला. एक धाव मिळेल. एका धावीनिशी धाव फुल्लक पुढे सरसावेल. इथं मात्र गोलंदाजी सुद्धा उत्कृष्ट होते इंद्रायणी रायझिंग स्टार्सच्या मार्फत. अप्रतिम बॅटिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. हे पहा इंद्रायणी रायझिंग स्टार्सचे खेळाडू जसे बाद होत होते तुमचा बॅट्समॅन जाऊ दे ना. न्यू फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. संपत स्ट्राईक एंड वरती येऊन पोहोचलाय. संजय वाडेकरच्या मार्फत गोलंदाजी पाहायला मिळते. 15 मोठा फटक्याची इथं अपील केली जाते. अपील फेटाळली जाणार नाहीये. पंचांनी केलंय आसमानाकडे बोट. फलंदाज माघारी परततोय. संजय वाडेकरनी सलग 2 विकेट घेतल्यात. फलंदाज बाद झालाय. 3 घेतले. संजय वाडेकरनी अप्रतिमरित्या गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना माघारी पाठवले. त्याच्यावरती पारितोषिकाचा वर्षाव झालाय. आवटी साहेबांकडून त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हार्दिक अभिनंदन संजय.
पहा त्याच नव्हतं झाले. 5वी विकेट, 5वा गडी माघारी परतलाय. अजूनही मोठा फटका खेळलाय रुपेश चौरे. क्षेत्ररक्षण मध्ये चुकी करतोय. चेंडू जातोय ग्राउंडच्या समांतराने. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावा. पहा समीकरण बदलले. खूप मोठ्या फरकाने समीकरण राहिले गेले. 25 चेंडू मध्ये 49 धावा बनवायच्यात. सुरेख चेंडू खेळून काढलाय. पटका मजबूत होता. चेंडू क्षेत्ररक्षणाच्या मधनं जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावा. पहा थोडासा दबाव पुन्हा एकदा निर्माण होतोय. फलंदाजी संघावरती दबाव झाला होता. 3 सलगची गडी बाद झाले होते. चला घ्या पटकन चालू करा मॅच. पंच विनंती आहे लगेच चालू करून घ्या. हे पहा इंद्रायणी रायझिंग स्टार्स आपल्याला वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे. वेळोवेळी सांगण्यात येत आहे. विनंती आहे, विनंतीला मान द्या. शेवटचा सामना आहे. शेवटचे काही चेंडू काही षटक बाकी आहेत. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय मैदानामध्ये. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन श्यामकुमार गायकवाड सज्ज. 23 3 ओव्हर. श्याम पतंगराव काहीतरी होते. हा मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू येतोय क्षेत्ररक्षक खाली. इथं चेंडू अडवला गेलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावा मात्र वाचवले गेल्यात. अपा विशाल भास्कर आपल्याला फलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज अजूनही तो ठोकून. हा मात्र अंगभेदू चेंडू होता. पंचकळोतील लेग बायच्या मार्फत 1 धाव पूर्ण. चला विनंती आहे राहुल पतंगराव. मैदानामध्ये 4थं षटक मार्गस्थ. वैयक्तिक दुसरं षटक श्यामकुमार गायकवाडच्या मार्फत मैदानात पाहायला मिळेल. 2 चेंडू पूर्ण झाले. धावफलक 26 धावा. आपा चेंडूनी घेतला वेस्टर्नचा वेध. फलंदाज झालाय स्वस्तात बाद. 6वा गडी माघारताना पाहायला मिळतोय आपल्याला. श्यामकुमार गायकवाडने फलंदाजाला माघारी पाठवून आपल्या संघाचा पारड जड केलेलं आहे. पुन्हा एकदा इथं मात्र ICC बी या संघावरती दबाव निर्माण होताना पाहायला मिळतो. वेळोवेळी यांचे आता पाहायला मिळतील आपल्याला मैदानामध्ये स्वतः संघ नायक श्रीकांत सर. चला सर वेळ नका वाया घालू. आपल्या विनंतीला मान देऊन आम्ही अनेक वेळा सूचना दिली आहे. आपल्यासाठी देखील सूचना आलेली आहे. विनंतीला मान द्या. फलंदाजी मार्क वरती श्रीकांत साकोरे सर.
यांचा एक फटका, एक मारा त्यांचा. आणि हा मात्र बघा सुपला शॉट होता, सुपला शॉट. पंचकळतीन मैदानाच्या आतमध्ये बॉल दे ना. 22च्या हिशोबाने 22च्या साह्याने रन भेटलेले आहे. धावफलक संत गतीने धीम्या गतीने पुढे सरसवतोय. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता पुन्हा एकदा चेंडू होता. हा मोठा माराचा प्रयत्न होता. अजूनही समीकरण पहा मित्रांनो. वीस चेंडू 39 धावांची गरज आहे. अजूनही समीकरण पहा, काही होऊ शकतं. 6 गडी बाद आहेत. श्रीकांत सरांचा एक मारा त्यांचा फेमस झाला होता इंद्रायणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सुपला शॉट मारलाय सरांनी, मारलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावा. सरांची ही लाजवाब बॅटिंग आपण कालपासून पाहतोय. अनेक खेळाडूंनी सरांच्या सुपला शॉट बद्दल चौकार मारून धाव फलक पुढे सरसले 33 धावांवरती. हे बा पुन्हा एकदा तसाच खेळण्याचा प्रयत्न, कॉपी पेस्ट केलेला आहे. मात्र इथं धावा येतील 1 धाव. चला विनंती आहे. 34 रन झाले. 34, 4 ओव्हर पूर्ण 34. समीकरण आलं 18 चेंडू 34 धावांची गरज. काय होतंय पाहू. शेवटचे 3 षटक बाकी, शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत अंतिम सामन्यात. चला चला मीटिंग, मीटिंग चला. पंच घ्या सामना चालू करून. चावी सापडली का? चला सामना लावून घ्या पटकन. चालू करा, वेळ वाया घालू नका. विनंती आहे आपल्याला, वेळी विनंती केली जाते. विनंतीला मान द्या, सहकार्य करा. 18 चेंडू 34 धावांची गरज अजूनही मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतंय सुप्रसिद्ध गोलंदाज संजय वाडेकर यांनी मागच्या षटकामध्ये हॅट्रिक विकेट घेतली. सलगचे 3 गड्यांना मागे पाठवलंय, 3 फलंदाजाला स्टँड मध्ये पाठवलंय. पुन्हा एकदा संजय वाडेकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज. चेंडू कटावला गेलाय. इथं मात्र धावबादीची संधी होती, संधी गमवली. मात्र नो प्रॉब्लेम. 17 बॉल 34 धावांची गरज आहे. अजूनही 17 चेंडू बाकी आहेत. इंद्रायणी नगर प्रीमियर लीग 2024 चे काही चेंडू बाकी आहे. कोण होतोय IPL 2024 चा मानकरी? हे अवघे कशासाठी आपण देऊ तर द्या. अंपायर अंपायर काय
काय डिसिजन आहे त्यांचं गळ्यातून नो बॉल असेल पुढचा फ्री हिटचा चेंडू आहे फ्री हिटचा चेंडू असेल हे पहा चुकी ही चुकीचं रूपांतर कुठल्या दिशेने होऊ शकतं कुठल्या रूपात संघाला सामोरं जावं लागतं एक चूक ही महाग असते आता ब्लॉक होलमध्ये चेंडू होता फ्री हिटचा चेंडू होता चेंडू अप्रतिमरित्या खेळून काढला रुपेश चौरे चेंडूवरती थोडीशी मिसफिल्ड एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेची पूर्णता पुन्हा एकदा ओव्हरथ्रो नाहीच होणार फलंदाजाला चेंडू 17 चेंडू 31 धावांची गरज हे पहा यांचे फलंदाज 6 गडी बाद असून सुद्धा संघ नायक स्वतः संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करतायत त्यांच्या आगळ्या शैलीत अपील करतात ते अपील केली होती चेंडू खराब आहे मात्र ही अपील अंपायरनी फेटाळलेली आहे चेंडू हा निर्धाव असेल डॉट चेंडू असेल मोठा फटका खेळलाय इथं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली माग पुढे चेंडू करत चेंडू अडवलाय क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जाते 4 धावा चौकार होता मात्र अडवलाय धाव फलक 39 धावांवरती हे पहा पुन्हा चेंडू खेळलाय तसंच युवा उद्योजक आमचे मित्र लालाभाई जाधव यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत चला विनंती वेळ नका वाया घालू 14 चेंडू 28 धावांची गरज आहे मैदानामध्ये इंद्रायणीनगर प्रीमियर लीग 2024 चा मानकरी होण्यासाठी तब्बल 14 चेंडू बाकी आहेत आणि मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता चेंडू अप्रतिम सुरेख चेंडू होता निर्धाव चेंडू असेल डॉट चेंडू 5वा षटक मार्गस्थ असताना 1 चेंडू बाकी अजून 5व्या षटकामधला इथं मात्र अपील केली जातीये झेलबादीची संधी होती पंचांनी अपील फेटाळली पंच कळतील मैदानाच्या आतमध्ये 5 षटक पूर्ण झालेत 5 षटकानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 40 धावांवरती 6 गडी बाद अजूनही मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी आहे 12 चेंडू मध्ये 28 रनांची गरज आहे 28 धावांची गरज आहे चला विनंती आहे इंद्रायणी रायझिंग स्टार्स विनंती आहे बारा बॉल 28 समीकरण पहा होऊ शकतं की नाही होऊ शकतं हे गोलंदाज आणि फलंदाज हे दोघं ठरवतील गोलंदाजीसाठी पाहायला मिळतं 6वं षटक घेऊन येते मनल शिंदे गोलंदाजी मार्क वरती सज्ज चला विनंती वेळ वाया घालवू नका विनंती असेल शेवटचे 2 षटक बाकी आहेत 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथं मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होते एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतात बिनू कुरेन उत्कृष्टरित्या त्यांचं काम ते पूर्ण करतात एसट्यांच्या मागे राहून तसंच त्यांनी अनेक सामन्यांमध्ये अंपायर म्हणून इंद्रायणीनगर प्रीमियर लीगच्या पहिल्या वर्षापासून काम केले त्यांचं देखील मनपूर्वक आभार
आणि हा मात्र बघा आगळा वेगळा शॉट होता. चेंडू मारायचा होता कुठे गेला कुठे. एक धाव आलेली आहे आता. स्वतः संघनायक शीतल बाग पंचकळ्यातील मैदानाच्या मध्ये वाईड चेंडू असेल, खराब चेंडू अतिरिक्त धाव मिळेल. हे पहा समीकरण बदलतंय मैदानाच्या आतमध्ये. 6 गडी बाद आहेत ICC क्रिकेट क्लब बी. दहा चेंडू 26 धावांची गरज आहे. हे पहा चेंडूची बॅटीची काढा, चेंडू हवेत. एसटी रक्षक बिनू कुरेन चेंडू खाली झेल टिपलाय. फलंदाजाला माघारी पाठवलंय. पुन्हा एकदा 7वा गडी स्टँड मध्ये पुन्हा एकदा परतताना. इथं मात्र ICCच्या हातातून असं वाटतं ट्रॉफी लांब चालू आहे. 2024 ची IPL ट्रॉफी यांच्या हातून निष्ठच चालली आहे. पाहूया न्यू फलंदाज संदीप मांडवीसर ऑन स्ट्राईक. मनोज शिंदेने इथं बघा एसटी रक्षकावरती एवढा विश्वास ठेवून चेंडू टाकला. फलंदाजाला माघारी पाठवलंय. तेव्हा राहिलेत किती 9 चेंडू 26 धावांची गरज. फक्त 3 गडी राहिलेत त्यांच्याकडे. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा चेंडू वरती येतोय. क्षेत्ररक्षक गोपी चेंडू अडवला गेलाय. त्यांना काय झालं? मैदानाच्या आतमधनं बाहेर यायचे. मैदानाचा ताबा सोडायचा आहे. सामना पुन्हा एकदा चालू करून घ्या. हे बघा धाव फलकावरती समीकरण बदललं गेलंय. 8 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. अजूनही 7 गडी बाद झाले. तर इंद्रायणी क्रिकेट क्लब बी संघ पुन्हा एकदा सुपला शॉट मारून त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलंय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावा. श्रीकांत सरांनी यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीतून आगळ्या वेगळ्या खेळण्याच्या स्टाईल मधून अनेकांचे मन जिंकले आहे. तसेच त्यांनी त्याचप्रमाणे धावा देखील बनवल्या आहेत. आतापर्यंत ते खेळ 10 चेंडू वैयक्तिक त्यांच्या स्वतःच्या खात्यामध्ये 14 धावा जमा झालेल्या आहेत. 2 चौकार मारून उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. 47 धावा.
पुन्हा एकदा सुपला शॉट, चेंडू नुसता उचल की टाक. पंचकळतील मैदानाच्या आतमध्ये एक टप्पा, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आताच अपडेट नाही झालं ना पण. 47 7 बॉल 21. थांबा थांबा थांबा. नाही होते अपडेट. एकच पोर दाखवते. हे पहा मैदानामध्ये समीकरण बदललं गेले. राहिले त्यावेळी 6 चेंडू. शेवटचं षटक मैदानामध्ये स्वतः संघनायक दीपक आवटीसह घेऊन येत आहेत. 6 चेंडू मध्ये बनवायचे 17 धावा. थोडस अवघड आहे, थोडस सोपं. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज आतमध्ये मोठे फटकारे मारतायत, मोठ्या फटक्यांचा वर्षाव होतोय. हे 5 संघ अडचणीत असताना 7 गडी बाद असून सुद्धा 2 फलंदाज त्यांचं काम एकदम तसे झाले. पहिला चेंडू बीट झालाय. इथं धावबादीची संधी आहे, मात्र इथं थोडीशी चूक संघनायकाकडनं. पंचकळोतीन मैदानाच्या आतमध्ये नो बॉल असेल. पंचकळोतीन मैदानात नो बॉल असेल. हा अतिरिक्त चेंडू मिळेल. अतिरिक्त चेंडूचा म्हणजे फ्री हिट असेल. पुन्हा एकदा संघनायक श्रीकांत साकोरे सर स्ट्राइक वरती. 53 6 बॉल 15. 6 बॉल 15 रनांची गरज आहे अजून ही मैदानामध्ये. पाहूया काय होते. अजूनही 6 चेंडू आहेत. अतिरिक्त चेंडू होता हा, नो चेंडू होता, फ्री हिट. हे मात्र पहा, पंचकळोतीन चेंडू हा निर्धाव राहील. डॉट चेंडू असेल. डॉट चेंडूच्या मार्फत फ्री हिटची संधी घालवली आहे. समीकरण बदललं. समीकरण जाऊन पोहोचलं 5 चेंडू 15 धावांची गरज. इथं मात्र मोठा फटका खेळलाय, हवाई फायर केलाय. पंचकळोतीन मैदानाच्या आतमध्ये चौकार मारून धाव फलक 57 धावांवरती. समीकरण पुन्हा एकदा बदललं. 4 चेंडू 11 धावांची गरज. हे पहा, श्रीकांत साकोरे सर स्वतः संघनायक मैदानामध्ये फलंदाजी करायला आलेत. 7 गडी गेल्यानंतर, 7 गडी माघारी परतल्यानंतर सुद्धा ते मैदानात तळ ठोकून येत. फलंदाजी मार्क वरती ते स्वतः करामती करतायत. त्यांच्या आगळ्या वेगळ्या खेळण्याच्या शैलीतून त्यांनी तब्बल 22 धावा बनवल्यात. 4 चौकारांच्या मार्फत 22 धावांचा डोंगर त्यांनी स्वतःच्या पदरात पाडून घेतलेत. संघासाठी खरोखरच ते नायक म्हणून ओळखले जातील. त्यांनी जर सामना जिंकून दिला तर. तसंच स्वतः संघनायक सुद्धा गोलंदाजी मार्कावरती. हा मात्र चेंडू ब्लॉक होलबदीचा होता. चेंडू खेळून काढला. रुपेश सौरे चेंडू वरती येतोय. इथं मात्र मिस फिल्डिंगचा पुन्हा एकदा मिस फिल्डिंग
पुन्हा पुन्हा आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते मिस फिल्डिंगचं या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं समीकरण बदलते 2 धावा घेतल्यात 3 चेंडू 9 धावांची गरज अजूनही 3 चेंडू 9 धावांची गरज अजूनही मैदानामध्ये आता अंगभेदू चेंडू होता चेंडू अडवला गेला फॉलो थ्रू मध्ये एसटी रक्षकाच्या मार्फत 1 धाव पूर्ण 1 धावेनिशी समीकरण आलं 2 चेंडू 8 धावा आता अंतिम सामना अंतिम 2 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत इंद्रायणी नगर प्रीमियर लीग 2024 चा मानकरी होण्यासाठी फक्त आणि फक्त 2 चेंडू 8 धावांची गरज बाकी आहे पाहूया कोण होते कोण अडवतोय कोण रोखतोय कोण ठोकतोय हा मात्र चेंडू पुढे खेळायचा प्रयत्न बॅटीची कडा गणेश तिथं माग काही चूक न करता चेंडू अडवून आतमध्ये अंतिम सामना पाहतोय आपण हे पहा समीकरण बदललं गेलंय एक चेंडू 7 धाव्यांची गरज आता फक्त एक षटकार मारला तर मॅच सुपर ओव्हरवर जाईल पाहूया काय होते काय नाहीये अंतिम सामना आहे अंतिम टप्प्यातला हा खेळ एक अंतिम चेंडू बाकी आहे मैदानात दोन्ही संघनायक पाहायला मिळत आहेत फलंदाजी मार्क वरती श्रीकांत साकोरे सर ICCB चे संघनायक तर इंद्रायणी रायझिंग स्टारचे संघनायक दीपक आवटी सर गोलंदाजी मार्क वरती पाहूया कोण ठरतोय संघ नायक कोण ठरतोय नायक कोण ठरतोय अनिल कपूर दोन्ही कॅप्टन दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतील आपल्यासाठी विजय मिळवून द्यायचा असेल तर संघनायकाच्या हातातच सगळी जबाबदारी असं आपल्याला समोरासमोर पाहायला मिळते पाहूया श्रीकांत साकोरे सर यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीतून षटकार मारून मॅच कोणाच्या पारड्यात जाईल आणि चेंडूनी घेतला यष्ट्यांचा वेध इंद्रायणी रायझिंग स्टार्सनी जिंकले इंद्रायणी नगर प्रीमियर लीग 2024 चा किताब खूप खूप अभिनंदन इंद्रायणी रायझिंग स्टार्स आपण इंद्रायणी नगर प्रीमियर लीग 2024 तसंच IPL 2024 चे मानकरी इंद्रायणी रायझिंग स्टार्स हे ठरले आहेत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसंच उपविजेते टीम उपविजेता संघ इंद्रायणी क्रिकेट क्लब B ग्रुप यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन असंच सहकार्य करत राहा असंच सहभागी होत राहा आपण पाहूया पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये हीच लढत हीच रंगत इथे चावी भेटलेली आहे समालोचन कक्षामध्ये घराची चावी आहे डीओची चावी आहे आणि चांदीचं ब्रेसलेट आहे ओळख पटून घेऊन जायचंय